थर्ड क्वार्टर फायनल पहिल्या दिवसाचा विश्वास गेला तर सेमी फायनल मध्ये प्रवेश केला शिवशक्ती कडाव या संघानं. कालच्या दिवसामध्ये बीड या संघानं सेमी फायनल मध्ये प्रवेश दाखल केला आणि आजच्या दोन संघांमधून कोणता संघ मात्र या उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जिंकून थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. एक चांगली मॅच तुमच्या समोर येते. 4 षटकांचे पहिलं सत्र. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोशन. नॉन स्ट्रायकिंगला भरत आहे आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय बंटी बद्रिके सुपरस्टार ऑफ लॉदिवली. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू अवे टू बॉडी, शरीरापासून लांब होता. हा चेंडू डॉट फेकत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज बंटी बद्रिके. चांगली सुरुवात करतोय क्वार्टर फायनलच्या या मॅचची, उपउपांत्य फेरीच्या सामन्याची. बंटी पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जात असताना रोशन पुढे सरसावले होते. वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू शरीरापासून दूर ठेवतोय ह्या चेंडूला आणि नक्कीच बीट होत असताना बघतोय आपण रोशनला. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. बंटीचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल. ऑलराऊंडर आहे आणि लोदिवलीसाठी खूप दर्जेदार क्रिकेट आजवर खेळत आहे. हा चेंडू देखील बघू शकाल टप्पा पडल्यानंतर यावेळेला मात्र खूपच बाहेर निघतोय. इट्स अ व्हाईट बॉल. धावफलकाचा श्रीगणेश होतोय जोवेलीच्या अवांतर एका धावेनं. बंटीनं याच सीझन मध्ये एक सेंचुरी देखील झळकावली, वैयक्तिक शतक आणि याच मैदानावरती अर्धशतक देखील बघितलं आपण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये बंटीच्या नावावरती. यावेळेला मात्र हा चेंडू बघू शकाल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅटची कडा घेतली, त्यानंतर ट्रॅव्हल झाला. मिडाऊनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक होते. सिंगल पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे जात असताना दोन्ही आकड्यावरती षटक सुरू आहे. पापपेचं पहिलं 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बघू शकाल एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. फलंदाज बीट झाला डावी एसटीच्या वरतून. बरोबर चेंडू आपण बघू शकाल तर निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ओव्हर द विकेटनं दर्जेदार गोलंदाजी आपण बघतोय. रनवे बघू शकाल आपण बंटीचा. त्यानंतर थोडीशी हलकीशी जम्प घेतो. हा ॲक्शन आहे. त्यानंतरचा आपण बघू शकाल लोअर फुल टोस ड्राईव्ह करतात. गॅप मध्ये खेळले चेंडू खूपच वेगानं जमिनीला घासत पोहोचत. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. इथे फलंदाज भरतच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या एकंदरीत पाहतोय ते म्हणजेच 6 या आकड्यावरती. लोअर फुलटोस शॉट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला गॅप मध्ये खेळले. स्किलिंग शॉट, टॅकिंग गॅप. या 4 धावा 6 एकंदरीत पाहायला मिळतात धावफलकावरती. बंटी यावेळेला बघू शकाल क्वाड बेंडचा अपील झालं आणि इथे नक्कीच आपण बघतोय तर फलंदाज बाद होतोय. खेळाडूचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवतोय. इथे फलंदाज आपण बघू शकाल भरत. बॅटची खालची गाडा घेतली आणि त्यानंतर चेंडू मात्र गेला रक्षकाच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवरती या षटकाच्या यश संपादन केलं गोलंदाज बंटीनं. एकंदरीत या षटकामध्ये धावा खर्च केला आपण बघू शकाल तर धावफलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळली आहे ती म्हणजेच जनुमान जोवेली या संघाची. जोवेली संघाच्या माध्यमातून देखील आदरांजली चषक पार पाडण्यात आला. विद्युत प्रकाश झोतातील टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. सांभारली संघानं तो मान पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हेदुट्टीने पटकावलं आणि सांभारली संघ खूप फॉर्मात आहे. रजनी क्रिकेटमध्ये दर्जेदार बॉलिंग परफॉर्मन्स त्यांच्याकडे आहे. खूप दर्जेदार खेळ रजनी क्रिकेटमध्ये सांभारलीचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे आपण बघतोय तिसरा उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. लोदिवली वर्सेस जोवेली. हा चेंडू बघू शकाल उजवा उडगा टेकवल्यानंतर बैठकी फटका लॉंग दी कार्पेट चेंडू चाला. वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक खूपच वेगाने येतात. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण करत असताना महेंद्र आणि त्याचबरोबर रोशन ही जोडी आणि या दुहेरी धावेने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. खूप चांगला अनुभव आज प्रथमतः कर्जत नगरीमध्ये या ठिकाणी या चांदेली गावामध्ये समालोचन करण्याची संधी. आयोजकांचं देखील आभार व्यक्त करतोय. जयशंकर क्रिकेट संघ चांदेईचं त्याचबरोबर
ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय श्री रामकमळू कोळंबे. सबमरीन फलंदाज बीट, त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाला. शॉट ताडमान, शॉट फायनलिकचे क्षेत्ररक्षक. शर्यत होती चेंडू आणि त्यांच्यामध्ये अडवण्यामध्ये यश लगेचच फेक करता. त्यानंतरचे आपण बघू शकाल या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतात आणि दुहेरी धावेने संघ जाऊन पोहोचला डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावरती. आदरणीय श्री रामजी कमळू कोळंबे आणि त्याचबरोबर आदरणीय श्री जनार्दनजी कमळू कोळंबे यांचा देखील आभार व्यक्त करतोय. समीरजी सोमणे सर, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाली. माझ्यासारख्या नवोदित समालोचकाला इथे नक्कीच समालोचन करण्याची संधी. नवीन नवीन संकल्पना सातत्यानं. फुलर लेनचा चेंडू बॅकवर्ड पॉइंटला चाललाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. उचलून फेक केली लगेचच 2 धावा. ब्युटिफुल रनिंग, थोडंसं लेझी क्रिकेट, हलगर्जीपणा पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये सातत्यानं नवीन नवीन संकल्पना तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन नवीन समालोचक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून इथे येऊन त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा आवाजाची जादू तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर खूप दर्जेदार असे संघ देखील तुम्हाला पाहायला मिळतील. रायगड असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर कर्जत देखील, रसायनी विभागातील पनवेल, उरण देखील तुम्हाला विभागातील संघ पाहायला मिळतील. स्टँडर्ड जपते ही स्पर्धा, कारण 7 वर्षाची परंपरा आहे. सातत्य टिकवणं तितकंच गरजेचं आहे. वाईट बॉल. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती पुढे जात असताना 13 धावा. GTCचा आभार व्यक्त करतो, माफ करा, टेनिस क्रिकेटचा आभार व्यक्त करतोय. ही वाहिनी देखील आजचा 3रा दिवस, उद्याचा शेवटचा दिवस असेल. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हिंदू नववर्ष उद्याच्या दिवसामध्ये इथे या स्पर्धेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत देखील केलं जाईल. सबमरीन टप्पा पडतोय, तो स्पॉट असा आहे की टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि फलंदाजाला अडथळा पाहायला मिळतोय. चेंडू खाली राहिल्यानंतर इथे बीट होत असताना रोशन. धावसंख्या स्थगित धावफलकावरती आमचे गुणसंख्या लेखक 13 धावा. ऋषिकेश कोलंबे इम्प्रेस केलं, त्याने देखील खूप चांगलं गुणसंख्या लेखक. त्याचबरोबर प्रशांत भोईर याच्या अगोदर होते. ॲज अ कॉमेंटेटर समीरजी सोमणे सर. यावेळेला लॉफ्ट केला अक्रॉस द लाईन, चेंडू मिड विकेट शवरतून. दिस इज क्लिअर माहिती विथ ब्युटी. रोशनला सूर गवसवा. अगोदरच्या मॅच मध्ये चाचपडत खेळत होता, इथे मात्र षटकार लगावलाय. धावसंख्या आपण बघतोय 19 धावा, 19 रन्स स्कोर कार्ड वरती. समीरजी सोमणे सरांचा आवाज आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकला. त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर आणि त्याचबरोबर अजयजी डायरे सरांचा आवाज देखील आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. ऑफिशियल पंच त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर ग्राउंड्समॅन, लाईट्समॅन, त्याचबरोबर व्हॉलेंटियर्सचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल, कारण इथे टप्पा पडलाय. त्यानंतर चेंडू बाहेर निघत असताना नॅशनल लेग ब्रेक षटकाची सांगता इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघू शकाल. तर धावफलकावरती इथे नक्कीच 19 धावा. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. तुम्ही दिलेलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. आजचा दिवस, आजची रात्र मात्र इथे नक्कीच खूप अविस्मरणीय माझ्यासाठी आणि खूप मोठ्या दर्जेदार स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि मी इथून रजा घेतोय. ही स्पर्धा यशाची उंच शिखर नक्कीच गाठेल, कारण ज्याप्रमाणे आयोजन मॅनेजमेंट आहे. सो थँक्यू सो मच सर्वांचं आणि मी इथून रजा घेतोय. पुढचं धावतं वर्णन ज्यांच्या शुभवाणीतून ऐकूया आपण येत आहे मायक्रोफोनवरती अजयजी डायरे सर. थँक्यू. धन्यवाद करण. मी विनंती करतोय सन्माननीय RK कोलंबे साहेबांना की करणला सन्मानित करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये करण कालन
खरोखरच कल्याण डोंबिवलीपर्यंत सुद्धा कर्जतच्या विश्वचषकाची चर्चा आता निश्चितच जाणार. या दरम्यान उत्तम चेंडू मात्र फेकला जातोय गोलंदाजाकडून. सन्मानित केलं जातंय आर के कोलंबे साहेबांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन करण कालन. कल्याण डोंबिवलीतील एक गोड आवाज. धन्यवाद करण. खरोखरच कौतुक असेल करण कालनचं. निलजेची मकर संक्रांतीच्या निमित्ताने भरवली जाणी 50 वर्षाची स्पर्धा मात्र करण कालनने कव्हर केली आणि आज या कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वचषकामध्ये तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा उत्तम समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद असतील करण. शुभेच्छा असतील यापुढच्या टुर्नामेंटसाठी. जाऊया गोलंदाजी मार्कवर मोहन. तिसरा चेंडू असेल. या वेळेस आता मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाज महेंद्र. एका बाजूला आपण पाहतोय लोधिवली संघ, त्यांच्या समवेत जोवेली हा संघ. कर्णधार एका बाजूला लोधिवली संघाचा बंटी बद्रिके आणि जोवेली संघाचा महेंद्र. बॅक टू बॅक दोनही कर्णधारांच्या नावावरती मॅन ऑफ द मॅच गेलेत. या वेळेस चौथा चेंडू. सुंदर फटका. काव कॉर्नर रिजन. क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत बसलाय सीमारेषा बाहेर. हा मोठा फटका षटकार. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा महेंद्रच्या बॅट मधून अशाच पद्धतीने षटकार आपण पाहिले आणि याही मॅच मध्ये महेंद्र षटकार चौकार खेचतोय आणि या षटकाराने स्कोर कार्ड 29 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. मोहन उत्तम रीतीने दुसरा आणि तिसरा चेंडू निर्धाव निघाला होता. 5वा चेंडू असेल. गोलंदाज मोहन. ओव्हर द विकेट. चेंडू सुरेख फटका लगावला जातो. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिजन मधून पुढे सरसावलाय. फील्ड करतोय. थ्रो ऑफ येत आहे. डेंजर झोन कडे फलंदाज. यावेळेला स्क्वेअर लेग पंच नितेश भोईर उत्तम रीतीने निरीक्षण करत आहेत आणि हेच वैशिष्ट्य आहे, हीच कमाल आहे जी आपण पाहिली खेळाडूंच्या माध्यमातून. बॅटिंग, बॉलिंग आणि पंचांची सुद्धा तितकीच उत्तम कामगिरी या 3 दिवसामध्ये पाहायला मिळते. सागर कोलंबे असतील, शांताराम कोलंबे असतील, नितेश भोईर, वैभव थेर, विश्वास थेर, सर्वच पंचांचं कौतुक करेल. 2 धावा येतात. महेंद्र पुण्याच्या स्ट्रायकरांना. गोलंदाजी मार्कआउट मोहन. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. या वेळेस आता मात्र चेंडू हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पुढे सरसावलाय. दोघांचा ताळमेल कॉलिंग करणं गरजेचं होतं. महेंद्रला इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे. संधी दिली होती महेंद्रने, संधी सोडली. 1 धाव सुद्धा स्कोर कार्ड वरती जोडली. आफ्टर 3 ओव्हर. 1 वेळा लोधिवली संघ फिल्डिंग साठी आपण पाहतोय, तर बॅटिंग साठी जोवेली संघ. जोवेली संघाची धावसंख्या 3 ओव्हर नंतर 32 रन. लॉस ऑफ 1 विकेट. एकच फलंदाज बाद झालाय भरत. एकही चौकार खेचत भलत मात्र बॅक टू द पवेलियन झाला. त्यानंतर धावसंख्येला थोडा आकार देण्याचा प्रयत्न झाला आणि या तिसऱ्या षटकामध्ये मोहनच्या गोलंदाजीवरती महेंद्रने मात्र 1 चौकार, त्यानंतर 1 षटकार, सिंगल डब्बल. पहिलं षटक P1चं बंटी बद्रिकेने फेकलं होतं. तर बंटीने मात्र 6 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. अनिकेतने 13 धावा खर्च करत षटक उत्तम रीतीने संपूर्ण केलं. त्यानंतर मोहन मात्र पुन्हा एकदा 13 धावा खर्च करतोय. 3 ओव्हर 13-26. पहिल्या षटकाच्या 6, 32 धावा जोवेली संघाच्या. 4थं षटक. लास्ट ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. स्लॉकचं हे षटक ज्याला डीओडी षटक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. देवा. पहिला चेंडू. यावेळेला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खालच्या बाजूने येतोय. फलंदाज उडवून तर द्यायचं या चेंडूला, पण निर्धाव चेंडू खेळतोय इथे महेंद्र. महेंद्रने अद्याप 6 चेंडू खेळलेत, त्यामधले 3 डॉट. देवाचा हा चेंडू, महेंद्रचा हा फटका आहे. चेंडू हव्या त्या क्षेत्राशी तिथे आहे. पकडलं जात आहे. बंटी बद्रिके. मी म्हटलं की कर्णधार वर्सेस कर्णधार दोघांच्या नावावरती बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आहेत आणि महेंद्रचा हा फटका होता. जोवेली संघाचा कर्णधार आणि झेल पकडला तो मात्र आई एकविरा लोधिवली संघाचा कर्णधार बंटी बद्रिके. फलंदाज आता मात्र बाद होतोय महेंद्र. 12 धावा करत महेंद्रला मात्र तंबूचा रस्ता दाखवला देवाने. शेवटचं षटक होतं. मी म्हटलं की हाणामारी आता पाहायला मिळणार. कुठलीही भीती
डेरिंगबाज फलंदाजी महेंद्रने केली आजच्या दिवसामध्ये. इथे बाद झालाय. स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय 32 रन. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय कल्पेश. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मोठे फटके खेळण्याचा इरादा असेल फलंदाजांचा, पण लोधिवली संघ आज प्रभावित केलंय. त्याचबरोबर जोविली संघ. तिसरा चेंडू यावेळेस स्लॉक स्वीप सीमारेषा बाहेर डीप मिड विकेट रिजन षटकार. एक बाद झालं महेंद्र, पण त्यानंतर मात्र कल्पेश खेळपट्टीवरती गेलाय. नॉन स्ट्रायकर सज्ज झाला आणि स्ट्रायकर मात्र रोशनने हा षटकार खेचलाय. रोशन सुद्धा उत्तम रीतीने फलंदाजी करतोय. 2 षटकार 3 दुहेरी 12 आणि 6 18 आणि 1 सिंगल 19 धाब्यावर खेळतोय हा फलंदाज रोशन. आता शेवटच्या षटकाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे रोशनने. पण देवा पुण्याच्या चौथ्या चेंडूसाठी ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू निघाला लॉंग ऑन रिजन मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा दोघांची इथे पाहायला मिळते. फिल्डिंग झाली आहे. थ्रोअप आलाय. पंचांनी इथे मात्र बोट वरती केलाय. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. वाटलं होतं की सुरक्षित पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचलाय. विकेट बाद होतोय. अवघी 1 धाव स्कोर कार्ड वरती या दरम्यान. आणि क्रीडा रसिक प्रेक्षक गेली 3 रात्र आपण पाहतोय उत्तम रीतीने साथ देत आहेत. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत अतिशय शांततेने डोळ्यात तेल घालून मात्र या सामन्याचा आनंद लुटताय. आणि कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक 7वं पर्व आहे आणि तीच तुडुंब गर्दी, तीच साथ, तीच शिस्त आपल्याला या तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस 5वा चेंडू. आता मात्र फलंदाज निर्धाव खेळतोय. देवाने कमबॅक केलाय. गडी बाद झाला त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 39 रन्स. शेवटचा टप्पा असेल. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलाय. वेल फिनिश केलंय या पहिल्या सत्राला. या षटकाराने पंचांनी सुद्धा दोनही हात वरती केलेत. सत्र सुद्धा संपलंय. षटकार आलाय. जय हनुमान जोबिली संघाची धावसंख्या 4 ओव्हर समाप्तीनंतर 45 नीड 46 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. क्वार्टर फायनल मॅच आजच्या दिवसातील जय हनुमान जोबिली वर्सेस आई एकवीर लोधिवली. आणि या क्वार्टर फायनल मध्ये 46 धावेचं टार्गेट ठेवलं ते मात्र लोधिवली संघासमोर. आणि ताकद आहे लोधिवली संघामध्ये. बंटी बद्रिके, त्यानंतर बबलू भुईकोट, सागर ठाकूर, देवा भुईकोट, म्हणजे फलंदाजीमध्ये ताकद आहे. टॉप टू बॉटम आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. जोबिली संघ क्षेत्ररक्षणासाठी त्वरित निघतोय कारण बेलेचा उपयोग करायचा आहे. दोन रात्रीमध्ये आपण पाहिलं कर्जत तालुक्यातील 16 संघांना आपण पाहिलं. पहिली रात्र गाजवली शिवशक्ती कडाव संघाने, दुसरी रात्र बीड संघाने. दोनही संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. आणि उद्या या स्पर्धेचा कर्जत टेनिस क्रिकेट विश्वचषकाचा शेवटचा दिवस असेल, शेवटची रात्र असेल, ज्यामध्ये पहिली सेमीफायनल, पहिली मॅच उद्या असेल शिवशक्ती कडाव वर्सेस बीड. आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला आजच्या दिवसामध्ये आपण खालापूर, बदलापूर, वांगणी, रसायनी परितल संघांना पाहिलं. आणि उद्या मात्र आपण मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, भिवंडी विभागातील संघांना पाहणार आहोत. पाणी पुरवायचंय विनंती असेल स्वयंसेवक. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळणार. 4 बिग फाईट असणार. भातसई वर्सेस चिंचपाडा, त्यानंतर रीस वर्सेस तारा, वाकलन वर्सेस वडवली बी, त्यानंतर न्हावा वर्सेस दांडी, दांडी पालघर, म्हणजे पालघर जिल्ह्यातून सुद्धा संघ. म्हणजे उद्या स्पर्धेची शेवटची रजनी आहे आणि जिथे मात्र एक सेमीफायनल, 4 संघ. आणि पहिली मॅच सेमीफायनल असेल शिवशक्ती कडाव बीड, त्यानंतर मात्र वडवली बी, चेंज द गेम वडवली
वर्सेस वाकलॅन. यामध्ये मात्र पहिली मॅच असेल चौथ्या रात्रीची. आणि या मॅच कडे बोलूया क्वार्टर फायनल ऑफ दिस थर्ड डे. एकविरा लोधिवली वर्सेस जय हनुमान झोबेली. मॅचला स्टार्टअप करायचं आहे. फिल्डिंग सजवली गेली आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय. P1चं षटक आहे. 46 टार्गेट आहे. खूप चांगली संकल्पना JK कोलंबे साहेब, RK कोलंबे साहेब, त्याचबरोबर जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या माध्यमातून 7वं पर्व 3 रात्री यशस्वीरित्या सर्वांनी सहकार्य केलंय. tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सामंत, कॅमेरामॅन, ललित मंडप डेकोरेटर्स, स्वयंसेवक सर्वांची साथ उत्तम लागली आहे. मॅचला सुरुवात होते. क्वार्टर फायनल गोलंदाजी मार्कवर येतोय महेंद्र. स्ट्रायकरला आपण पाहतोय बंटी बद्रिके. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. शेचाळीस धावांचा टार्गेट आहे. महेंद्र पुन्हा एकदा रनअप घेतोय. शुभारंभ केला जाणार या पहिल्या ओव्हरतील पहिल्या चेंडूचा. पहिलाच चेंडू. महेंद्र अतिशय वेगवान गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. जशी जशी खेळपट्टी बऱ्याच वेळा आपण पाहत असतो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅच मध्ये खेळपट्टी जर चरे पडलेले असतात किंवा डस्ट म्हणजे धूळ जमा झाले तिला मात्र डस्ट बाउल किंवा माइंड फील्ड म्हटलं जातं. तर डस्ट बाउल आणि माइंड फील्ड वरती गोलंदाजांना फायदा होत असतो. आणि त्याच पद्धतीने महेंद्र इथे मात्र गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. या वेळेस फटका सुरेख आहे. आता मात्र बॅटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉट मिड ऑन मधून चेंडू निघाला. ट्रॅव्हल तर होतोय. कावगॉन रिझर पर्यंत चेंडू जाऊन पोहोचलाय. 2 षटक तिथे आहेत. 2 धावा इथे फलंदाज कंप्लीट करतायत बंटी आणि हर्षद. हर्षद उर्फ बबलू. तीच सलामीची जोडी आपण पाहतोय या क्वार्टर फायनल मॅच मध्ये सुद्धा. आणि 46 कारण मागच्या मॅच मध्ये या कर्जत टेनिस विश्वचषकाचं दुसरं अर्धचषक बंटी बद्रिकेच्या नावावर 18 चेंडू तब्बल 53 धावांची केली बंटीच्या माध्यमातून आपण पाहिली. महेंद्र पुण्याचा सज्ज होणार. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळायचा होता. मिस टाइम फटका तर झालाय. यष्टीरक्षक इथे मात्र कमालीची कामगिरी करतोय. टाळ्यांचा मात्र कडकडाट होतोय. जय हनुमान झोबिली संघाचे पाठीराखे त्याचबरोबर एकविरा लोधिवली संघाचे पाठीराखे दोघंही संघातील खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करतायत, उत्साहित करतायत टाळ्यांच्या साथीने. थोड्याफार प्रमाणात शिट्ट्या सुद्धा वाजतायत. पण या मॅच मध्ये कोणाची शिट्टी वाजणार? झोबेली की लोधिवली? ह्या वेळेस पुण्याचा चेंडू स्वीप तर केलाय. चेंडू निघालाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. आणि पंच पहा किती तत्पर आहेत. नितेश वोईर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत पाहतोय. कारण फलंदाज कधी कोणत्या दिशेने फटका खेळेल हे सांगू शकत नाही. कधी ऑन साइड तर कधी ऑफ साइड, कधी स्ट्रेट तर कधी आगे तो कभी पीछे. एक सिंगल इथे येते. स्कोर कार्ड मात्र 3. आता स्ट्रायकरला आपण पाहू शकाल हर्षद उर्फ बबलू. यावेळेस बबलू फटका खेळायचा होता. पंचांनी बोट वरती केलाय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय गोलंदाज महेंद्रला. आणि बबलू मात्र इथे बाद होतोय. लेग बिफोर द विकेटचा बली ठरतोय बबलू. बॅक टू द पवेलियन होणार. 3 धावेवरती हा पहिला हादरा मिळतोय. तो मात्र जय हनुमान झोबिली संघाच्या गोलंदाज महेंद्रने दिलेला. एकविरा लोधिवली संघाचा फलंदाज बबलू. अजूनही ताकद आहे. मी उल्लेख केला की बबलू असेल, बंटी असेल, सागर असेल. आणि तो सागर आता मात्र वन डाऊनच्या भूमिकेत निघालाय. 46 धावांचं टार्गेट आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होती संत सुरुवात झाली होती बंटी आणि बबलूने. 2 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या. आणि त्यानंतर जी फटकेबाजी केली त्यानंतर मात्र तब्बल 4 ओव्हर नंतर स्कोर कार्ड 50+.
आणि तीच फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल, कारण क्वार्टर फायनल मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणार. म्हणजे जी 4 क्रमांक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, निश्चितच एका क्रमांकावरती दोन्हीपैकी एका संघाचं नाव कोरलं जाणार. यावेळेस पुन्हा जोरदार अपील पंचांनी बोट वरती केलंय. बॅक टू बॅक दुसरी विकेट बाद होते. लेग बिफोर द विकेट. ओव्हर सुद्धा इथे कंप्लीट होतीये. आफ्टर 1 ओव्हर धावसंख्या 3, 2 गडी बाद झालेत. ते मात्र आई एकविरा लोधिवली संघाचे. काय चित्र होतं की म्हटलं की संयमाने फलंदाजी करतायत, पण बॅक टू बॅक 2 विकेट निघाले आणि थोडासा दबाव, थोडासा प्रेशर आता मात्र आई एकविरा लोधिवली संघा पाहतोय आपण. आणि गौरव सावंत मात्र tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवतायत. आमचा कॅमेरामॅन उत्तम रीतीने मिलन पाटील उत्तम रीतीने प्रत्येक क्षणचित्र टिपली जात आहेत. त्याचबरोबर निखिल कांबळे हा सुद्धा कॅमेरामॅन आपण पाहतोय सरळ कडाव एंड कडे. त्यानंतर शुभम मस्कर, म्हणजे 3 कॅमेरामॅन संपूर्ण मैदान, त्याचबरोबर संपूर्ण स्टेज, ही स्पर्धा संपूर्ण कव्हरेज करतायत. त्याचबरोबर राकेश इरमाले हा सुद्धा कॅमेरामॅन उत्तम कामगिरी करतोय. 1 ओव्हर 3 धावा. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असणार. नीड 43 रन. सेकंड ओव्हरसाठी कल्पेशला गोलंदाजी मार्कवर लावले. कर्णधाराने विश्वास टाकलाय. स्पिन गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला चेंडू मधल्या स्टंपवरती फेकायचा होता आणि अपील होते. प्रत्येक वेळी गोलंदाज ज्यावेळी फलंदाज संकटात असतो त्यावेळी निश्चित अपील केली जाते. आउट. बऱ्याच वेळेला प्रेक्षकांना वाटत की आउट डे, पण ते म्हणतात की हाऊज दॅट, हे कसं, ही अपील होत असते. आणि तीच अपील इथे पाहायला मिळाली कल्पेश कडून, पण एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. यावेळेस वाटलं होतं की फुल टॉस चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. अक्षय डेंजर झोन कडे होता. वाटलं होतं की फलंदाज सिंगल घेण्याचा हा प्रयत्न मात्र अंगलट येणार. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव इथे कंप्लीट केली जाते. बंटीला स्ट्राईक राखायची आहे, कारण आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. येणारे चेंडू आता 16 जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. यावेळेस बंटी बद्रिकेचा उडालेला झेल स्लीपर क्षेत्रामध्ये मात्र सोडला जातोय. संधी आली होती बंटी बद्रिके सारख्या फलंदाजाचा उडलेला हा झेल आणि स्ट्रॉंग झोन फिल्डिंगचं ते मात्र विकेट कीपर आणि स्लीपर क्षेत्र. तर स्लीपर क्षेत्राला आता मात्र जागा राहावं लागेल, कारण नॉकआउट मॅच आहे. इथे मात्र क्वार्टर फायनल जिंकत सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी आहे. गजर टेनिस क्रिकेटचा विश्वचषक पर्व 7वे आणि हा झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय. चूक घडली आहे. कॅच विन द मॅच आणि मिळालेलं जीवनदान, मिळालेली ही संधी, त्या संधीचं सोनं इथे मात्र बंटी बद्रिकेला करावं लागेल. आणि आपल्या संघाला जे टार्गेट दिलं 46 रनचं, त्या टार्गेट पर्यंत, त्या विजयापर्यंत मात्र न्यावं लागेल. जे हनुमान जोविली संघ 2 गडी बाद झालेत, पण अजूनही क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारंबर आहे. गोलंदाजावरती दबाव आहे, कारण बंटी बद्रिके सारखा फलंदाज लोधिवली संघाकडून अजूनही ऑन क्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आता मात्र चेंडू हवेत आहे. कव्हर पॉइंटला झेल पकडला जातोय. जल्लोष साजरा केला जातोय.
जय हनुमान जोविली संघाकडून बंटी बद्रिके जीवनदान मिळालं होतं या आधीच्या चेंडूवर. इथे मात्र बंटी आता उडवण्याचा प्रयत्न झाला पण बंटी सुद्धा बाद होऊन बॅक टू द पवेलियन होतोय. थोडीशी निराशा पाहायला मिळतेय ती मात्र एकविरा लोदिवली संघाच्या पाठीराख्यांमध्ये, कारण फलंदाज 3 बाद झाले तब्बल आणि धावसंख्या मात्र येत नाहीये. स्कोर कार्ड वरती पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा, त्यानंतर या ओव्हरमध्ये अवघ्या 2 सिंगल आल्यात, म्हणजे 5 धावा ऑन बोर्ड लागल्यात. त्यातही एक बाईकच्या स्वरूपात धाव आली आहे. म्हणजे पहिला चौकार आणि पहिला षटकार या सत्राचा अजूनही आलेला नाहीये. तगडी फलंदाजी आहे. आणि भारतीय उपखंडात ओळख आहे. भारत असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल की स्पिन गोलंदाजी, ही मात्र ताकद आहे भारतीय उपखंडाची आणि ती स्पिन गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून या क्वार्टर फायनलमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुनशा पुढे सरसावला, फ्रंट फुटवरती निघाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू येतात बॅक टू बॅक. 5वा चेंडू सुद्धा इथे निर्धाव येतोय. गोलंदाज कल्पेश. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. आमच्या सोबत व्यासपीठावरती जोडले गेलेत गुणलेखक आपण पाहतोय ऋषिकेश कोलंबे. उजव्या हाताला तर डाव्या हाताला आमचे मोठ्या म्हणजेच वैभव थेर जोडले गेलेत. 2 स्कोरर आता मात्र आमच्या उजव्या डाव्या बाजूला. शेवटचा चेंडू होता आणि विकेट किपरची कामगिरी पहा. ओव्हर इथे कंप्लीट होते. 2 ओव्हर झाल्यात. धावसंख्या मात्र अवघी 5. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार ती लोधिवली संघाला. 12 चेंडू 41 धावा अजूनही होऊ शकतात. आणि ही ओव्हर कल्पेशने अवघी 2 धावा खर्च केल्यात, एक बाईच्या स्वरूपात तर एक बॅटच्या माध्यमातून. पहिले षटक सुद्धा महेंद्रने उत्तम फेकलं. 2 LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आणि 3च धावा खर्च केल्या. या क्वार्टर फायनलला जिंकण्याचं स्वप्न घेऊन या मॅच मध्ये उतरलेल्या 2 संघामध्ये म्हणजे एकविरा लोधिवली वर्सेस जय हनुमान जोविली या संघामधून कोणता संघ विजयी होणार, सेमीफायनल सेकंड मध्ये जाण्यासाठी दोघांमध्ये चाललेली ही लढत. अक्षय आणि सुशांत हे दोनही फलंदाज मैदानावरती आहेत. नो टाइम वेस्ट, त्वरित फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पहिला चेंडू सुरेख फटका लगावला जातोय. डी बॅकआउट स्क्वेअर लेग रिजन. यावेळी एम्प्टी स्पेड, त्याचा फायदा घेतला फलंदाजाने. सीमारेषा पार जातोय हा पहिल्या चेंडूवर. प्रमोदच्या गोलंदाजीवर सुशांतच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. धावसंख्या आता मात्र जी थांबली होती 5 वरती ती आता जाते 9 या धावसंख्येवर. वैभव थेर, मी म्हटलं की 2 स्कोरर जोडले गेलेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सुद्धा पाहतो मैदानाची आखणी जर पाहायला गेली तर दक्षिण उत्तर स्थितीमध्ये असते आणि स्कोरर मात्र पश्चिमेच्या दिशेने असतात. 2 स्कोरर असतात, ते मात्र मैदानावरती जे पंच असतात त्यांचं लक्ष वेधून घेत असतात आणि सामन्याचा जो स्कोर मात्र मैदानावरती पंचांना सूचित करत असतात. तो आमचा स्कोरर ऋषिकेश कोलंबे, प्रशांत भोईर आणि आता सध्या वैभव थेर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्करचा मारा. फलंदाजीची दांडी गुल पॉवरफुल झाली आहे ती मात्र जय हनुमान जोविली संघाची. थोडस स्मित हास्य पाहतोय. एकीकडे आशा आहे तर दुसरीकडे निराशा आहेत. दोन्ही 12 मॅन ज्या ऊर्जेने बसलेत अजूनही पाहतायत, अजूनही आशेचा किरण आहे. कारण 10 चेंडू जिंकण्यासाठी आता 37 धावांची गरज असणार. महेंद्र
यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खालच्या बाजूने निघतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते गोलंदाज प्रमोद. प्रत्येक गोलंदाज इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय. पहिली ओव्हर 2 विकेट्स, त्यानंतर एक, या ओव्हरमध्ये सुद्धा एक गडी बाद केलाय गोलंदाज प्रमोदने. आता मात्र देवा, ओ माय गॉड, चौथा चेंडू. जेव्हा देवा मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटके खेळतोय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट हँड बॅट्समन आहे देवा. शैली उत्तम आहे, कारण राईट हँड बॅट्समनला ऑन द क्रीज उभे राहण्याची शैली जर पाहिली गेली तर उजवा पाय, उजव्या फलंदाचा उजवा पाय मधल्या स्टंप वरती आणि डावा पाय मात्र थोडासा लेग स्ट्रिंगने झुकता असणं गरजेचं असं, आणि ती शैली आपण पाहतोय देवाची. गोलंदाज प्रमोद यावेळी पुढे सरसावला होता. पंच निरीक्षण करताना हा चेंडू सुद्धा डॉट जातोय. 5वा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. मॅच मध्ये आता येणारे 7 चेंडू, 37 धावांची गरज. यावेळेस फटका सुंदर आहे, निर्णायक चेंडू होता. कॅमेरामॅनला आता जागा केलं जात आहे. सीमारेषा बाहेर हा षटकार. ओव्हर कंप्लीट झाली आहे. येणारे 6 चेंडूंचा थरार आपल्याला या मॅच मध्ये क्वार्टर फायनल ऑफ द थर्ड डे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे कंपल्सरी 31 धावा कराव्या लागतील आई एकविरा लोधिवली संघाला. आजच्या दिवसामध्ये उत्तम साथ स्कोरर मित्राने दिली. आमचा डीजे मास्टर डीजे रावणी, त्यानंतर ललित मंडप डेकोरेटर्स, व्यासपीठाची आपण पाहतोय. व्यासपीठ संपूर्ण मैदानावरती जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज मात्र डोलाने फडकत आहेत. निसर्गाची सुद्धा साथ आहे. हलवार गारवा सुटलाय मैदानावरती, आणि या सुसज्ज मैदानावरती कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वचषकाच्या या 3ऱ्या क्वार्टर फायनल मध्ये येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. पहिला चेंडू रोशनचा टाप केला गेलाय चेंडूला. चेंडू निघालाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, फिल्डअप करतोय, एक सिंगल येते. पण आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज असणार क्रिकेटमध्ये. या मैदानावरती तो चमत्कार, तो अजुबा होणार का? यावेळेस आता मात्र निर्धाव चेंडू. देवा या मॅच मध्ये तब्बल 5 चेंडू मध्ये 4 निर्धाव चेंडू खेळलेत, आणि आता 4 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असणार. एक खराब चेंडू या सामन्यामध्ये कमबॅक, पण फटके खेचावे लागतील. षटकार येणं गरजेचं असेल. अभी तो देर हो चुकी है, क्योंकि देवा इस गेंद को भी डॉट खेलते हुए 3 गेंदें शेष, जीतने के लिए 30 रन चाहिए. क्या होगा? अभी भी मैच में कमबैक करेगी क्या? चेंडू हवेत आहे, झेल पकडला जातोय. फलंदाज इथे बाद होतोय. नवीन फलंदाज लगेचच मैदानाकडे जातोय, कारण 2 चेंडू मध्ये 30 धावा करायच्या आहेत. विजयाची घाई झाली आहे ती मात्र आई एकविरा लोधिवली संघाला, त्याचबरोबर जय हनुमान जोविली संघ पाठीराखे मात्र जल्लोष करतायत. पण मॅच अजून संपलेली नाहीये, कारण 2 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. कारण जर 6 बॅक टू बॅक वाईड येऊ शकतात, तर 6 बॅक टू बॅक नो चेंडू सुद्धा येऊ शकतात. काहीही होऊ शकतं. 5वा चेंडू लोवर फुल टॉस टाकण्याचा अटेम्प्ट होता. फटका सुरेख एका कॉर्नर रिजन मध्ये पकडलं जात आहे. फलंदाज इथे बाद होतोय. कॅच पकडली जाते आणि मॅच सुद्धा पकडली जाते. जय हनुमान जोविली संघाच्या या क्षेत्ररक्षकांकडून, या गोलंदाजांकडून बघा, एक चेंडू या क्वार्टर फायनलचा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 विकेट, म्हणजे ऑन हॅट्रिक असेल, ऑन हॅट्रिक असेल हा गोलंदाज रोशन. हॅट्रिक संपादन करणार का हा गोलंदाज? क्वार्टर फायनल
लोदिवली वर्सेस जोवेली. लास्ट बॉल. यावेळेस पंचांनी स्वैर घोषित केलाय, म्हणजे हॅट्रिकची संधी अजूनही गोलंदाज रोशनसाठी आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचा चेंडू, फटका सुरेख चेंडू निघालाय तिथपर्यंत क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचलाय. आणि या मॅच मध्ये जय हनुमान जोबली संघाने विजय संपादन केलाय. आणि पहा पाठीराख्या मैदानावरती जात आहेत, जल्लोष साजरा करतायत, कौतुक करतायत, अभिनंदन करतायत. ते मात्र जय हनुमान जोबली संघाचं त्याचबरोबर गोडगोड कौतुक करेल एकविरा लोदिवली संघाचं. 2 मॅच मध्ये प्रभावित केलं, सर्वोच्च धावसंख्या सुद्धा पाहायला मिळाली. आणि या मॅच मध्ये मात्र पराभवाचा सामना